प्रेज द लॉर्ड. कल्पनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन ठेचा. ह्याच्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतला आहे. त्याच्यानंतर 10 ते 15 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, थोडंसं जिरा, कोथिंबीर आणि 20 ते 25 पाकळ्या लसूण. आता सर्वात प्रथम आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे. नॉर्मल जसं तुम्ही चिकन सूप बनवतात तसं आपण ह्याला चिकनला शिजून घेऊया. आता जोपर्यंत चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण हे सर्व जे इंग्रेडियंट्स आहे, अद्रक, लसूण, जिरे आणि कोथिंबीर, हे आपण वाटून घेऊया. एकदम बारीक नाही वाटायचे, थोडं मीडियम ह्याच्यात वाटायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे अशी जाडसर कुटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला चिकन सूप बनवायचं आहे, म्हणजे चिकन शिजून घ्यायचं आहे आणि पीसेस बाजूला काढायचे आहे आणि सूप बाजूला काढायचं आहे. आता हे बॉईल केलेलं चिकन मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि बाकीचे जे मटेरियल होतं, अद्रक, लसूण, जिरे जे आपण जाडसर वाटलेली होती ते पण एकाच प्लेटमध्ये आहे. आणि हे जे आता चिकन आहे हे आता असं हाताने स्मॅश करून त्याचे छोटे छोटे असे पीसेस करायचे आहे, असं श्रेड करायचं आहे. असं स्मॅश करायचं आहे आणि हे बाकीचे सगळं मटेरियल जे आहे, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे बाकीचे जे इंग्रेडियंट्स आहे हे पण ह्याच्यात मिक्स करूया आणि हाताने सगळं स्मॅश करूया. असं व्यवस्थित स्मॅश करायचं आहे, म्हणजे चिकन, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. हातानेच मिक्स करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होतो. असे जाडसर पीस नाही ठेवायचे, सगळे पीसेस व्यवस्थित स्मॅश करायचे. हे बघा, आता चिकन आणि बाकीचं मटेरियल एकजीव झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि ती पण मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. 2 किंवा 3 टेबलस्पून तेल. तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापल्यावर आपला जो मटेरियल आहे चिकन, ते त्याच्यात टाकायचं आहे. ही प्रोसेस जी आहे ही लो फ्लेमवर करायची आहे, म्हणजे चिकन व्यवस्थित फ्राय होईल आणि जळणार पण नाही. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर ह्या चिकनला फ्राय करायचं आहे. असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर वरतून मीठ टाकू शकतात. मी मीठ नाही टाकत आहे, कारण की जेव्हा आपण सूप बनवलं होतं त्यावेळेस मी चिकनमध्ये ऑलरेडी मीठ टाकलं होतं. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकतात. हे लो फ्लेमवर व्यवस्थित आता असं फ्राय करायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. थोडंसं ब्राऊन होतं हे चिकन फ्राय करायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटात आपलं चिकन ठेचा जो आहे तो व्यवस्थित फ्राय झाला आहे. असं मिक्स करायचं व्यवस्थित. थोडासा ब्राउनिश कलर येऊ द्यायचा त्याला, गोल्डन ब्राउनिश.
हे बघा आपला चिकन ठेचा रेडी आहे. हा तुम्ही गरम गरम पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा बटर नानबरोबर खाऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.